गुड मॉर्निंग. हे कबूतरं माझी कधी पाठ सोडतील काय माहिती, पण माझा मूड चांगला होता म्हणून मी त्यांना इग्नोर केलं आणि पुढच्या कामांना लागली. गवारची भाजी करायची होती. आधी पप्पांना चहा करून दिला आणि भाजी पोळी करून रेडी ठेवली आणि मी स्वतः रेडी झाली. मी ब्ल्यू घातलं होतं म्हणून या सर्वांना ब्ल्यू घालायला लावलं आणि अशी ब्ल्यू थीम करून आम्ही बाहेर पडलो. तुम्हाला मंदिर बघून कळेलच की आम्ही कुठे आलो आहे. आम्ही आलो होतो हडशी टेम्पलला. वातावरण खूप छान होतं बाहेरचं. आम्हाला वाटत होतं की आम्ही उशिरा आलोय, पण गर्दी तरीही खूप होती. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि येसूला सांगत होतो की विठ्ठल, विठ्ठल कर, पण मॅडमांचा मूड ऑब्झर्वेशनचा होता. उसाचा रस घेतला आणि मग बोटिंग करायला गेलो. मी याचा लाँग व्हिडिओही बनवला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर तो नक्की चेकआउट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पप्पा नव्हते बसले, पण ते बाहेरून व्हिडिओ आणि फोटोज कॅप्चर करत होते. नंतर आम्ही संतदर्शना घेतलं आणि खूप छान बनवलं आहे त्यांनी आतमध्ये. क्रिएटिव्हिटी खूप छान आहे आणि हे इथलं वैशिष्ट्य म्हणजे एवढं की इथे सगळ्यांचं मनोरंजन एकदम छान होईल. लहान मुलांचं, मोठ्या माणसांचं, कपल्सचं सगळे इथे मस्त दिवस घालवू शकतात. छोटीशी ट्रिप होईल. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे आज सिद्ध झालंय. खूप छान बनवलंय लहान मुलांना समजावं असं. सुपर हिरोही होते. आमचा हिरो पण तिथे मस्त पोज देऊन फोटो काढत होता. महाराजांना मुजरा केला आणि वंदन करून पेटपूजा केली, चहा घेतला आणि मग रुद्राचं ॲडव्हेंचर पार्कला व्हिजिट केलं. छान होते तिथं पण स्काय सायकलिंग होती. आणि बरेच काही ॲडव्हान्टेज होते. पण रुद्राने हे चूज केलं. तिच्या कुशीत असलेल्या तिकोणा किल्ल्याच्या मध्ये आम्ही आज आमची संध्याकाळ संपवली. असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.